त्यांनी जे आरोप आताच मी थोड्या अगोदर माहिती पडले मला, मी आताच काही तासांपूर्वी भद्रावतीवरून आलो आणि प्रामुख्याने माझी वरोरा आणि भद्रावती नगर परिषदेवरती निरीक्षक म्हणून आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी नियुक्ती केली। आणि त्यांनी असं म्हटलं आहे की त्या क्लिप जे मी ऐकली त्याच्यामध्ये की आमचे उमेदवार जे आहे आपल्या वरोरा नगर परिषद अध्यक्षपदाचे, त्याच्यामध्ये नितीन भाऊ मते आमचे जिल्हा प्रमुख आणि मुकेश जीवतोडे हे पॅक झाले आहे। तर तुम्हाला सांगतो, जे हे आमदारकीला लढले होते तर हे सकाळी उठून पॅक मारणारे लोक आहे। आणि मी पहिल्या दिवशी जेव्हा फॉर्म भरला होता त्याच दिवशी सांगितलं होतं की यांचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही। आणि जे आज या ठिकाणी जे लोक अशी भाषा करून राहिलाय त्यांचं डिपॉझिट सुद्धा या ठिकाणी जप्त केलाय। आणि आज त्यांना माहिती आहे की आमदारकीमध्ये त्यांचा पराभव झालाय। भद्रावतीमध्ये 2 अंकी आकड्यामध्ये यांचे नगरसेवक निवडून येऊ शकत नाही। त्याच्यानंतर इथं दोन्ही नगर परिषदेमध्ये कुठं त्यांचा नगराध्यक्ष निवडून येऊ शकत नाही। त्यांच्यामुळं त्यांच्या डोक्यावरती हा जो परिणाम झालाय आणि प्रामुख्याने पॅक होण्याची जे भाषा करताय तर लोकांना सुद्धा स्वतःचे यांचे भाऊ पॅक मारते, त्याच्यानंतर फक्त यांचे दारूचे दुकान आहे। आणि जे लोक आज विकासाची भाषा करते तर विकास जो आहे तो फक्त यांच्या गाड्यांचा, बंगल्यांचा आणि यांच्या दारूच्या दुकानाचा होऊन राहिलाय। आणि तुम्हाला या ठिकाणी मी निरीक्षक म्हणून सांगू इच्छितो की या दोन्ही नगर परिषदेवरती फक्त आणि फक्त धनुष्यबाण या चिन्हाचे उमेदवार जिंकणार आहे। आणि या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला लोक मतदान करून नाही राहिले, कारण की यांची केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कुठेही सत्ता नाही आहे। आणि यांचे चुकून उमेदवार जरी निवडून आले तर नगर विकासच्या माध्यमातून यांना 1 रुपयाचा निधी सुद्धा मिळणार नाही आहे। ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तर हे धानोरकर दाम्पत्य जे आहे ते निधीसाठी लाचार होऊन त्यांच्या बंगल्यावरती चक्रा मारताना आमच्याकडे फोटो सुद्धा आहे। आणि निधी तिथून आणून फक्त 4 ठेकेदारांना मोठे करून यांनी जे गाडी, घोडे, बंगले आणि फक्त दारूच्या दुकानाचा विकास केलाय। यांना आमदारकीमध्ये यांचं डिपॉझिट जप्त करून धडा शिकवलाय। आणि प्रामुख्याने जे नगराध्यक्षाचे यांचे काँग्रेसचे उमेदवार आहे ते सुद्धा जे मागचे अध्यक्ष होते त्यांचेच कुठेतरी चेले चपाटे आहे। त्याच्यामुळे यांच्याबद्दल जास्त बोलण्याची आम्हाला गरज नाही आहे। परंतु ज्या पद्धतीने यांचा तेव्हा आम्ही आमदारकीला डिपॉझिट जप्त केलं तर या दोन्ही नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकवू आणि यांची जागा यांना दाखवून देऊ। यावेळेस त्यांना खासदारकी मिळाली, आम्ही सुद्धा त्यावेळेला प्रामाणिकपणे काम करणारे होतो। परंतु या नंतर यांनी आमदारांनी, खासदार या धानोरकर दाम्पत्यांनी किंवा धानोरकर परिवारातील कुठल्याही व्यक्तींनी या वरोरा भद्रावती निर्वाचन क्षेत्रामध्ये निवडून येऊन दाखवावं। इथल्या सर्वसामान्य जनतेला माहित झालेलं आहे की यांची लायकी काय आहे। आणि